आणीबाणीच्या त्या काळाचा अनुभव आपल्या काही लोकांनी या ठिकाणी सांगितला। अशोक भंडारकर हे 21-22 वर्षाचे असतानाचा त्यांनी अनुभव या ठिकाणी सांगितला आहे। आजचा या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मीरा भाईंदर महापालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त राधा विनोद शर्मा, संभाजी पानपट्टे, अनिकेत मनोरकर, सचिन बांगर, कल्पिताताई पिंपळे, प्रसाद शिंगटे, कविता बोरकर, पुरुषोत्तम शिंदे, मंचावर उपस्थित असलेले इतर सर्व मान्यवर, या ठिकाणी उपस्थित असलेले मीरा भाईंदर शहरातील नागरिक बंधू भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, भांडारकर साहेबांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केला। सुनील परब साहेबांनी सुद्धा सन्मान घेतला। आमच्या पुरोहितताईंनी सुद्धा या ठिकाणी सन्मान घेतला। मीरा भाईंदर शहरातील 3 लोक त्या आणीबाणीच्या काळाला कधीही आयुष्यामध्ये आपल्याला विसरणार नाही, अशा प्रकारे त्यांना ते दिवस आठवत असतील। आणि मलाही ते दिवस आठवले, कारण 1975 साली जेव्हा आणीबाणी लागली त्यावेळेस मी 9 वर्षाचा होतो, म्हणजे 4थी इयत्तेत शिकत होतो। तसं 4थ्या इयत्तेत शिकणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला आणीबाणी किंवा इतर काही प्रसंग जे आयुष्यामध्ये घडत असतात त्याबद्दल एवढी काही माहिती नसते। परंतु मला आता अचानक आठवलं की माझे जे मामा होते ते एका पक्षाचे कार्यकर्ते होते आणि मला ते असेच संध्याकाळी फिरायला घेऊन गेले आणि मी त्याला असा जो बाल प्रश्न असतो तसा विचारलं की हे मामा, आणीबाणी म्हणजे काय? तर त्यांनी मला आठवते की त्या काळामध्ये सांगितलं होतं की देश संकटात असतो किंवा देशावर काही आक्रमण होत असतं किंवा देशामध्ये काही चुकीच्या घटना घडत असतात, त्या घटना अतिशय मोठ्या प्रमाणात घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था राहावी, देश एकसंघ राहावं, यासाठी ही आणीबाणी पंतप्रधानांनी पुकारलेली आहे। त्यावेळेस पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधीजी होत्या आणि तो प्रसंग अजूनही माझ्या मनामध्ये आहे की आणीबाणी ह्या देशामध्ये अद्यापर्यंत तरी कुठल्याही पक्षाच्या नेत्यानं लावली नव्हती, ती स्वर्गीय इंदिरा गांधीच्या काळामध्ये लादली गेली होती। आणि जसं भंडारकर साहेबांनी सांगितलं, आम्हीसुद्धा लहानपणी नमस्ते सदा वत्सले मातृभूमी म्हणून एखाद्या मैदानाच्या ठिकाणी जायचो, भगवा ध्वज फडकवायचो, बिगुल वाजवायचो आणि आमच्या आयुष्याची सुरुवात त्यावेळेस मनामध्ये राजकारण वगैरे काहीच नव्हतं। त्यावेळेस जर कोणी विचारलं असतं तर आम्हाला काय राजकारणाचं की कल्पना नव्हती, तरीसुद्धा आणीबाणी आहे, आणीबाणी आहे, सगळे घरामध्ये आणीबाणीविषयी चर्चा करतात। शेजारी पाजारी सगळे शिक्षक वर्गसुद्धा आणीबाणीविषयी चर्चा करतात, म्हणून एक कुतूहल सर्वसामान्य विद्यार्थ्याला होतं, तसं मला सुद्धा होतं। परंतु आज 50 वर्षानंतर ह्या आणीबाणी म्हणजे काय ह्याचं चित्र जे स्पष्ट होतं आहे। परवाच आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की त्यांचे स्वतःचे वडील हे आणीबाणीच्या काळात तुरुंगात होते, त्यांची आत्या ही सुद्धा आणीबाणीच्या काळामध्ये तुरुंगात होती आणि ह्या आणीबाणीच्या दरम्यान ज्यांनी तुरुंगवास भोगला, भंडारकर साहेब 35 दिवस होते, पुरोहित मैडम आप 1 साल से ज़्यादा, तो म्हणजे ही छोटी गोष्ट नाही आहे। एक महिला, आता त्यांचं वयसुद्धा त्यावेळेस एक 20-22 वर्षाचं असेल, परंतु अशा पद्धतीनं तुरुंगवास ज्यांनी भोगलात खरोखर त्यांना सलाम करायला पाहिजे, सॅल्यूट करायला पाहिजे की ह्या तो काळ असा होता आणि त्या काळामध्ये तुम्ही ठामपणे उभे राहिलात, म्हणून आज आपला भारत देश जो आहे एकसंघ आहे, म्हणून ह्या भारत देशाला एकसंघतेचं प्रतीक म्हणतात। लोकशाहीमध्ये जगामध्ये जर कुठला देश सर्वप्रथम येईल, 1 नंबरला येईल, त्या देशाचं नाव आहे भारत आणि हिंदुस्थान तो आपला देश आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की जो उपक्रम राज्य शासनाच्या माध्यमातून, केंद्र शासनाच्या माध्यमातून लागू झालेला आहे, त्या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालील अतिशय चांगली वाटचाल आपल्या देशाची चालू आहे आणि अशाच पद्धतीनं कर्तबगार पंतप्रधान भेटल्यानंतर देश किती पुढे जाऊ शकतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपला देश, भारत देश। त्यामुळे आजच्या ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलवल्याबद्दल मी महापालिकेचा मनापासून आभार मानतो। आयुक्त ह्या नात्यानं राधा विनोद शर्मांचाही मनापासून आभार मानतो। धन्यवाद। भारत माता की, भारत माता की।